शेतकरी बंधूंनो, मी कराळे यारो आहे आपल्या कराळे ट्रिपल नाईन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, मागे दिलेल्या व्हिडिओच्या संदेशाद्वारे त्याप्रमाणे आज 11 आणि आजपासून पावसाला आपल्याकडे सुरुवात होणार आहे। आणि ही पावसाची सुरुवात जसं की मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा नांदेड जिल्ह्यामध्ये पडणार आहे। हो शेतकरी बंधूंनो, मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड विभागामध्ये आज संध्याकाळी 8 ते 12 रात्री या टायमामध्ये पडणार आहे। हा पाऊस जसे की नांदेड असेल, मुखेड असेल, त्यानंतर हिमायतनगर असेल, या भागामध्ये हा पाऊस होणार आहे। तसंच पेठ उमरी वगैरे हा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा पावसाची जोरदार शक्यता आहे। त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये लातूरचा काही भाग असेल, निलंगा वगैरे जो काही परिसर आहे त्या निलंगा आहे, त्याच्यानंतर आनंद शिरूर आनंदपाळा आहे, या भागामध्ये सुद्धा या पावसाची जोरदार शक्यता आहे। संध्याकाळी 9 ते 12च्या दरम्यान हा पाऊस होऊ शकतो। त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाची दाट शक्यता आहे। जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्हा असेल, परतूर असेल, मंठा असेल, या भागामध्ये या पावसाला सुरुवात रात्री 11 ते 12च्या या दरम्यान होणार आहे। तसंच भोकरदन, सिल्लोड या देऊळगाव राजा वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैठण असेल, त्याच्या गंगापूर असेल, वैजापूर असेल, या भागामध्ये संध्याकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा भाग बदलत सर्वदूर नसणार आहे हा पाऊस, तर तो थोडाफार प्रमाणामध्ये पडणार आहे। तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची सर्वात दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे जसं की तुळजापूर असेल, केज असेल, धाराशिव असेल, अहिल्यानगर असेल, आणि त्यानंतर जो काही परिसर आहे की सांगली, सातारा, त्याच्यानंतर रायगड असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, निफाड असेल, या भागामध्ये या पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे। तसाच तो पाऊस नंतर पुणे, खेड, खापोली, तसंच नंदुरबार, चाळीसगाव, धुळे या परिसरामध्ये रात्री 9 ते 12च्या दरम्यान हा होणार आहे। तेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण थोडासा रात्रीच्या वेळेला ढगाळ वातावरण निर्माण होईल, परंतु पावसाची लय तुरळक काही ठिकाणामध्ये हा पाऊस होणार आहे। विदर्भामध्ये लोणार, मेहकर, वाशिमचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, परंतु जो काही विदर्भाचा परिसर आहे नागपूर, अमरावती, यवतमाळ, पुसद वगैरे या भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहील व मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आज कुठे पाऊस पडणार आहे त्या संदर्भात दिलेला आहे। हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तोपर्यंत मी आपली रजा घेतो।